जालन्यात आज सकल मराठा समाजाची निर्णायक बैठक संपन्न झाली। सरकारने सगळे सोयरे कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी या बैठकीत मराठा आंदोलकांनी केली आहे। आम्हाला राजकारण समजत नाही, आम्हाला आमचा अधिकारी कळतो असं म्हणत प्रत्येक गावातून 1-2 मराठा उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज करणार आहेत। हा निर्णय मनोज जरांगे पाटील यांचा नसून तो समाजाचा निर्णय आहे। निवडणुका लढण्याची हौस नसून सरकारने आमच्यासोबत धोकेबाजी केली आहे। आमच्या भावना प्रकट झाल्या पाहिजे, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं मराठा आंदोलक सुदाम मुकणे यांनी म्हटले। आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले, त्याला मराठा समाजाला सर्वानुमते मंजूर करत मनोज जरांगे यांच्या कायम सोबत असल्याचं स्पष्ट केलं। या बैठकीस जालना तालुक्यातील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। आजच्या बैठकीमध्ये आम्ही मनोजदादांना जे षडयंत्र रचलेलं आहे, SIT लावलेली, एका सामान्य 12 सिमेंटाचे पत्र असणाऱ्या एका गरीब नेत्याच्यावर त्यांनी SIT लावलेली। ही SIT कोणाला लावा की ज्यांनी 70,000 कोटीचे सिंचन घोटाळे केलेत, ते त्यांच्या मांडीला मांडी देऊन बसतात। सरकारमध्ये वाटेल तेवढं 15,000 कोटीचं ज्याची प्रॉपर्टी आहे, जो OBCचा नेता समजतो स्वतःला, यांच्यावर SIT नोंदा। तुमचे लोक सरळ विधानसभेमध्ये एकमेकाच्या गचांड्या धरतात, त्यांच्यावर SIT नेमा। 250 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या मराठ्यांच्या, त्या बाबतीत SIT तुम्हाला नोंदता येत नाही का? या मनोजदादांनी असं काय केलं की तुम्ही SIT नेमली? तर आम्हाला त्याची भीती नाही। आमच्यावर, आमच्या मनोजदादांच्या सहकार्यावर वाटेल तेवढ्या कलमा लावून किंवा खोटे गुन्हे नोंदवून आम्हालाही जेरीस आणण्याचा प्रयत्न केला। परंतु मी सरकारला एकच सांगतो की गेल्या 2 दिवसात मनोजदादाला राज्यामध्ये जो प्रतिसाद मिळतो आहे तुम्ही पाहत असाल, तुमचे प्रसारमाध्यमं ते दाखवत आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये आणि पंढरपूर त्या भागामध्ये आणि नांदेड व परभणी अशा विविध भागामध्ये प्रचंड जनसमुदाय मनोजदादाच्या पाठीमागं दुपटी-तिपटीनं उभा राहिलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये समाज संपूर्ण इमानदारीनं मनोजदादाच्या सोबत राहील। हेच आपल्या जालना ही आत्ताची बैठक जालना तालुक्याची होती। किमान 4-5 हजार लोक त्या बैठकीला असतील, तुम्ही स्वतः पाहिलं, त्याचे व्हिडिओ तुमच्याकडे आहेत। मी सरकारला परत विनंती करतो की मनोजदादांचं आणि मराठा समाजाचं जे म्हणणं आहे की अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी करा, गॅजेट हैदराबादचं लागू करा, मुंबई गॅजेट लागू करा आणि तुम्ही मोकळे व्हा आणि आम्हाला 50% आतून आरक्षण देऊन तुम्ही मोकळे व्हा आणि आम्हालाही मोकळे करा। नाही तर समाजाने जे गावगाव 1-1, 2-2 फॉर्म लोकसभेचे भरायचे ठरलेले आहे, तो मनोजदादाचा निर्णय नाही, तो समाजाचा निर्णय आणि मनोजदादा सांगतात मी समाजाचा मालक नाही। मात्र यामुळे जे आहे मतांचं विभाजन होऊ शकतं आणि याचा फायदा जो आहे हा राजकीय पक्षाला होऊ शकतो आणि ते राजकारण आम्हाला समजत नाही। आम्हाला आमचा अधिकार कळतो, आम्हाला निवडणुका लढायची हौस नाही। परंतु सरकारने आमच्यासोबत जे धोकेबाजी केलेली आहे त्याबद्दल आम्हाला त्यांना कुठल्या तरी प्रकारे ती व्यवस्था कुठेतरी गडबडली पाहिजे किंवा आमच्या भावना प्रकट झाल्या पाहिजे, त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे, म्हणून आम्ही ते पाऊल उचलतो आहे आणि ते कडीला नेल्याशिवाय राहणार नाही। याचं कारण असं आहे, गेल्या 70 वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा चालू होता, परंतु एवढ्या 5-6 महिन्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांनी त्या लढ्याला फार वेग दिला। परंतु या कार्यकाळामध्ये माननीय खासदार रावसाहेब दानवे पाटील असो, त्यांचे भाऊ भास्कर आबा दानवे असो किंवा मराठा समाजातले आमदार खासदार कोणी असो, त्यांनी कोणीही आमच्या आरक्षणाला पाठिंबा दर्शवला नाही किंवा त्या आरक्षणाबद्दल ब्रश शब्दसुद्धा काढला नाही किंवा संसदेत असो किंवा विधानसभेत असो कोणीही त्याबद्दल ब्रश शब्द काढला नाही। त्यामुळं आमचा समाज कुठंतरी दुखावला गेलेला आहे आणि समाजाची ही एक मनामधली खुन्नस किंवा संतोष असावा या हेतूने प्रत्येक गावातून आम्ही 2-2, 4-4 उमेदवार उभे राहणार आहेत, यात काही शंका नाही। मात्र यामुळे जे आहे हे मतांचं विभागणी होऊ शकते आणि याचा फायदा राजकीय पक्षांना होण्याची शक्यता आहे। काय होईल ते होऊन, पण सरकारच्या नाकेदरम्यान सरकारच्या लक्षात येईल, कारण आम्हाला कोणत्या राजकीय लोकांसंग प्रतिस्पर्धा करायची नाही। फक्त आम्हाला हे दाखवून द्यायचं का आमचा मराठा समाज जर एका बाजूला गेला तर त्याचा राजकारणावर काय परिणाम होतो हे सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी ही मनामध्ये आमची एक खुन्नस आहे ना, आम्ही ती काढणार नक्की, यात काही शंका नाही। असले तर म्हणून काय झालं, आम्ही मराठा समाज एकही जो गरजवंत मराठा आहे तो एकही त्याला मतदान करणार नाही, या माध्यमातून मी नक्की सांगतो। राहणारचे मराठा समाजातले उमेदवार उभे राहणारचे, गावागावातून चंदा जमा करून जे गरीब लोक आहे त्यांना फॉर्म भरायला लावणार। जे माणूस एका गावातून 5-5, 10-10 हजार जरी त्यांना मतदान खालं तरी चालन, आमचा काय उमेदवार निवडून यावा अशी काय आमची अपेक्षा नाही, येणार पण नाही। परंतु त्यांना चपराक बसन, त्यांना काय धावपळ करावं लागेल हे लक्ष देईन त्यांच्या, कारण मराठा समाजाची गिनती होत नाही, कारण
आता मागं उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणले का भाजप हा ओबीसीचा DNA असलेला पक्ष आहे, म्हणजे त्यांच्या तुलनेमध्ये मराठा समाजाची काहीच किंमत नाही. आणि ही किंमत लक्षात आणून देण्यासाठी आम्ही हे या प्रसंगी लोकसभेच्या वेळेस हे नक्की करणार आहोत, यात काही शंका नाही. बसवणार आम्ही तर ठरवलेलं मराठा समाजाने जे 25-25, 30-30 वर्षापासून आमच्या समाजाचं मतदान घेऊन आमच्या समाजाचं कुठलंही काम नाही केलं, त्यांना आम्ही धक्का देणार, यात काही शंका नाही. आज सकल मराठा समाजाची जशी सगळ्या महाराष्ट्रात तालुका स्तरावर ज्या मिटिंग चालू आहेत त्या पद्धतीने आज जालन्यामधली मिटिंग आयोजित केलेली होती. सरकारने मराठा समाजाची शुद्ध फसवणूक केली आणि फसवणूक केल्यानंतर आंदोलन दडपण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले आहेत. त्या सगळ्याचा निषेध आज सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला आणि सर्व सकल मराठा समाजाने आज शिवरायांच्या चरणी शपथ घेतलेली आहे की मराठ्याला OBC-मधून आरक्षण मिळेपर्यंत सर्वजण ठामपणे मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबत उभे आहेत. गावागावातून उमेदवार उभे करणं हा सरकारवर दबाव आणण्याचा आमचा एक प्रयत्न आहे. त्यातून आमचा उद्देश फक्त हाच आहे की आमच्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून उमेदवार उभे केले जातील तेव्हा कुठंतरी सरकारला निवडणूक आयोगाला याचा विचार नक्कीच करावा लागणार आहे, कारण अशा पद्धतीने निवडणूक घेणं त्यांना शक्य होणार नाही आहे. खोलात विचार केला तर हे होऊ शकतं, परंतु आमचा पहिला प्रयत्न हा सरकारवर आणि निवडणूक आयोगावर दबाव आणण्याचाच आहे की त्या अनुषंगाने सरकारने आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी त्याचा आमच्या मागणीचा निकाल लावावा.